त्यातून आपल्याला राईड घेऊन रॉयडेकडे जायचं. हा पूर्ण बोर्ड दिसतो तुम्हाला. 10 रुपये आणि 4 व्हीलरला 50 रुपये. ते चढण आहे, थोडा परत सपाट आहे. चढण आहे, परत थोडा सपाट आहे. आम्हाला पदवी हवलदार या किल्ल्यावरती राजे शिवछत्रपती शपथविधी घेण्याकरता मुरुडेश्वराला पहिले आले. त्यांचे 62 वय. 62 वयामध्ये पण त्यांनी बॉडी त्यांची एवढी जपली आणि एवढी कडक रानटी बॉडी म्हणतो ना आपण, जे की पूर्वकालीन आलेली. हवालदार त्यांची पदवी पूर्वीकालीपासून रोयडा किल्ल्यावर त्यांचे वंशज जे हवालदार पदवी होती त्यांना आता पण ते जपतात, त्यांची संस्कृती जपतात. वाटतं सोपा आहे पण अजून पण खूप आहे. आपण येऊन पोहोचतो गडाचा पहिला दरवाजा गणेश दरवाजापाशी. दोन्ही बाजूला आपल्याला काही शिलालेख पाहायला मिळतात. या गडाच्या डाव्या बाजूला आपल्याला मराठी फारसी भाषेत शिलालेख पाहायला मिळतो. हनुमान मंदिर पाहायला मिळतं आणि इथे हे राजसदरेचे अवशेष पाहायला मिळतात. तर दिसतो राजवाडा. राजवाड्याच्या एक्झॅक्ट समोर म्हणजे कान्होजी जेदे, बाजीप्रभू देशपांडे, छत्रपती शिवाजी महाराज यांची याच ठिकाणी भेट झाली. आणि हा माझा बोट, हा राजगड आणि हा तोरणा बुरुज पाहायला मिळतो. आणि त्याच्या पलीकडे आपल्याला वाघजाई देवीचं मंदिर पाहायला मिळतं. ह्याच साईडला रायगड चोर दरवाजा पाहायला मिळतो आणि त्याच्या शेजारीच काही वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. उत्तरेकडून वाघजाई बुरुज पाहिल्यानंतर या तटबंदीच्या दिशेने आपण येतो तर हे आपलं मांढर देवीचं ठाण. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मी तुमचा होस्ट पांडुरंग गवळी. मित्रांनो, कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिला असताना आपण कमळगड केला, जेदेंचा वाडा, जेदेंची समाधी पाहिली आणि भोरमध्ये स्टे केला. भोरमधून आपण आलो ना मांढर देवीच्या वाय रोडला जाताना खानापूरून तुम्हाला राईड घ्यायचा आहे. राईड घेऊन आल्यानंतर असा कच्चा रोड येतो, थोडा म्हणजे डांबरी रोड आणि थोडा कच्चा रोड आहे. तिथून तुम्ही थोडं पुढे आले ना तुम्हाला असा एक फलक दिसन, किल्ले रोयडा म्हणून. आता आपण रोयडा किल्ल्यावर चाललोय. त्याला विचित्रगड असंही म्हटले जाते. बघू आता किती वेळ लागतो रोयड्यावर पाहण्यासारखं काय आहे ते आपण ह्या ब्लॉगमध्ये बघू. तुम्ही ब्लॉग स्किप नका करू, कंटिन्यू करा. आणि आत्तापर्यंत म्हणजे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला निघूया, पार्किंगला जाऊ. गाडी पार्क वगैरे करू. अजून पुढे 2 किलोमीटर पार्किंग आहे. या साईडून आपल्याला राईड घेऊन रोयड्याकडे जायचं. हा पूर्ण बोर्ड दिसतो तुम्हाला. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात वसलेला रोयडा किल्ला हा एक ऐतिहासिक गिरिदुर्ग आहे, ज्याचा संबंध मुख्यत्वे यादव काळ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेशी आहे. 1656 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून स्वराज्यात सामील करून घेतला. तुम्ही राईड घेऊन थोडं पुढे आल्यानंतर ना 1 किलोमीटर अंतरावर आपल्याला गाडी पार्किंगसाठी सोय आहे. तिथे तुम्हाला गाडी रजिस्टर करावं लागते. पार्किंग फी 2 व्हीलरला 10 रुपये आणि 4 व्हीलरला 50 रुपये अशी पार्किंगची फी. एक्झॅक्ट ह्याच्या समोरून ह्या पाण्याच्या टाकीपासून आपल्याला ट्रेक स्टार्ट करायचा आहे. असं वरती जायचं आहे. 1 ते 1.5 तास लागेल आपल्याला जायला. अराऊंड 1 तास लागतो नॉनस्टॉप चाललं तर. आपल्याला शूट वगैरे करत तर आता 1.5 लागतो का 2 तास लागतोय ते पाहूया. चला आत्ता आपण निघूया इथं. सोळाशे 56 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून स्वराज्यात सामील करून घेतला. हा किल्ला भोरच्या दक्षिणेत 6 मैलावर बाजारवडी या गावात असून याची उंची समुद्रसपाटीपासून 3660 फूट इतकी आहे. एक 10 मिनिटं स्टीप चढाई करून आपण सपाट भूभागावरती येतो. हा पहा, सपाट भूभाग आहे. परत वरती चढण आहे, थोडा परत सपाट आहे. चढण आहे, परत थोडा सपाट आहे. आणि समोर दिसतोय आपल्याला दरवाजा. इथे वाटतो तेवढा सोपा नाही, दिसायला जवळ दिसतोय पण फार बेकार परीक्षा घेणार आहे. हा लशीचा धंदा भरपूर वर्षापासून आहे. आमचे वडील आजोबा पंजोबा वरतीच किल्ल्यावरती आमची घरं होती. किल्ल्यावरतीच त्यांचं झालं. त्यांचं खाली नाव आमचं फाटक हवालदार. आम्हाला पदवी हवालदार आहे. गेट म्हणजे फाटक. हां, तर ते गेटवरती वडिलांचे पंजोबा गेटवर दुटी लागली की ते फाटक आडनाव मिळालं. आणि नंतर आमचे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील, त्यांना त्या वरल्या गेटवरती दुटी मिळाली. मग हवालदार
पदवी मिळाली. पदवी मिळाली. असं आहे. बाजी प्रभू देशपांडे बाजी प्रभू देशपांडे शिंदचे. गडावरतीच. हा यांचं गाव इथंच का? शिंद शिंद म्हणजे बोरच्या जवळ शिंद म्हणून बाजी प्रभू देशपांडे. आणि पुढं म्हणजे पलीकडच्या हा साईडला का पलीकडच्या बोरच्या? हा पलीकडच्या आपण side. नसरापूरकडे जातो नाही का? नाही शिंद शिंद मोड त्या शिंद मोड शिंद गाव त्यांचं असं बाजी शिंदे. प्रभू देशपांडेंचं शिंद त्यांचा गाव. वाडा वगैरे तिथे हा आहे की. आणि कान्होजी जे आपले कार्य हत्ती काल पहिला आम्ही वाडा. कार्य म्हणजे आणि ते कारी. कारीच्या ते जो वाडा आहे हा, त्या वाड्याच्या पुढं बघा एक मंदिर आहे, मंदिर आहे. भवानी मातेचं मंदिर आहे. बरं. ते मंदिर मी केलं. अच्छा. हा त्यामुळे कंस्ट्रक्शनचा व्यवसाय आहे माझा. आता इथं हा, हा. बाजूरवाडीमध्ये माझ्या 3 साईड चालू आहे, बोरला 3 साईड चालू आहे. बरं. हा काय आपला पुढे भरण्याचा व्यवसाय हा, नाही. ते आहेच पण ते बरोबर. कसं आहे, ह्याच्यावरती तो व्यवसाय बसवलेला, त्यामुळे हा काय बंद केला नाही. मुलं म्हणतात की कशा करता तुम्ही कंस्ट्रक्शन आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे. बरं, आज आपल्याकडे पण 30-40 लाखाची कामं आहेत. बरोबर. पण तरी सुद्धा ही जनसेवा. जलसेवा. हा आता आपण तुम्ही छास लशी घेता सिटीमध्ये, तर तुम्ही आपल्याकडे जर लशी घेतली तर त्या लशीमध्ये आपल्याकडे काजू, बदाम, पिस्ता, चारोळा, अक्रोड, रोज फ्लावर हे टोटल असणार. म्हणजे आपल्याकडे पूर्ण नॅचरल. हा नॅचरल म्हणजे एकदम घरच्या गायांचं, घरच्या म्हशींचं आहे. असं आहे. जर हा बोला. बाजी प्रभू देशपांड्यांचा हा. वाडा पाहायचा म्हणलं आपण पाहू जाऊ शकतो. हा मग तिथं वास्तव्य मी ते जसं कान्होजी यांचा वाडा आहे तसा नाही. त्यांची त्या गावामध्ये प्रतिमा आहे, म्हणजे पुतळा आहे, मूर्ती आहे, बरं, बरं. शिंदमध्ये आहे. अच्छा. हा वाडा म्हणजे असं पडलेल्या हा. अवस्थेत. आणि ह्या किल्ल्यावरती राजे शिवछत्रपती शपथविधी घेण्याकरता आले. रोहिडेश्वराला पहिले आले. आणि नंतर रायरेश्वराला. हा रोहिडेश्वराला आले तर किल्ल्यावरती आमची फाटकांची घर काय थोडी जावले, सरनोबत, साप्ते, गायकवाड यांची घर. गायकवाड यांची आणि घरं. किल्ल्यावरती एक मंदिर, एक सदर. तर ते राजांनी उद्गार केला, किल्ला सुंदर आहे पण काय विचित्रगड आहे. विचित्रगड आहे म्हणून विचित्रगड नाव पडलं. राजांचं ते नाव ठेवण्याच्या पाठीमागं हेतू होता एक, की त्यांच्या बोलाला महत्व होतं. बरं. बोलायला असं महत्व होतं की ज्या वेळेला पुरंदरचा तह झाला, हा, त्या पुरंदरच्या तहमध्ये रोहिडेश्वर किल्ला पण दिला. 23 मध्ये बरोबर. हा त्या 23 किल्ल्यामध्ये हा किल्ला दिला. तर राजे शिवछत्रपतींनी काय 23 किल्ले मोगलांना दिले नव्हते. त्या हराम्यांना काय माहिती नव्हतं कुठला किल्ला कोणता आहे. कोणता आहे बरोबर. हा किल्ला समजा तुम्हाला सिंहगड दिला हा. किंवा केंद्रगिरी दिला, ते एका गडांची 3 नाव आहेत. तर पहिल्या 8व्या क्रमांकाला समजा रोहिडेश्वर दिला, हा. की परत 15व्या क्रमांकाला तुम्हाला विचित्रगड दिला. अच्छा म्हणजे एक किल्ला दिला. कमीच दिले, नाव जास्त होते. हा आणि ते बाबा हा त्यांना माहिती हा किल्ला विचित्रगड आहे, हा. रोहिडेश्वर आहे. अशा पद्धतीत त्यांना ते, हा, जर आपले राजे शिवछत्रपती नसते बरोबर. तर आपले देव देवळात राहिले नसते, खरे. हे म्हणायचंय. कारण परप्रांतीयांना सुद्धा, बाहेरच्या दुश्मनांना सुद्धा राजा शिवछत्रपती विषयी इतका अभिमान होता की अभिमान म्हणजे सांगायचं म्हणजे की विश्वास होता. विश्वास होता. ज्या वेळेला लाल महालामध्ये शाहिस्ते खानाची बोटं तोडली तोडली, बरोबर. बोटं तोडली, शाहिस्ते खान पळाला. त्यावेळेला शाहिस्ते खानाला सांगण्यात आलं की आपली एक मुलगी शिवाजी राजांच्या सैनिकांनी पळवून नेलेली. त्यावेळेला शाहिस्ते खानाने उद्गार काढले की छत्रपती राजा किसी की उंगली काट सकता है, किसी की जान ले सकता है, परंतु कुणाच्या मुलीला, बहिणीला पळवून नेऊ शकणार नाही. एवढा स्वाभिमान होता दुसऱ्यांना सुद्धा, दुश्मनांना सुद्धा. कल्याणची सुभेदारची सून आणली आणि राजांना म्हणली, अति रूप होती. त्यावेळेला समोरून राजांनी बघितल्यानंतर काय उद्गार काढले की अशीच आमची आई असते, सुंदर रूप होती, आम्ही पण असेच झालो असतो. शिवछत्रपती चोळी बांगडी करून सही सलामत कल्याणच्या सुभेदाराला ती पाठवण्यात आली. एवढं म्हणजे राजांचं हे होतं. म्हणजे राजांविषयी सांगायचं म्हटलं तर एक वेळ असं झालं की हिंदू मुस्लिमांची दंगल झाली आणि त्या दंगलीमध्ये एक मुलगी पळत सुटली. आणि गल्लीतून पळत पळत जात असताना एका दरवाजाच्या झरोक्यामधून तिने आत बघितलं, ते एकच तरुण होता आतमध्ये. तर तिने दार ठोकावलं आणि ती आतमध्ये गेली. म्हणजे राजाविषयी सांगायची, आतमध्ये गेली. त्या तरुणाने दार लावलं आणि तिला आतमध्ये घेतली. म्हणली काय काळजी करू नको, सकाळपर्यंत तिची राखण केली. सकाळी निघताय वेळेस त्या तरुणाने त्या मुलीला विचारलं की तू संकटातून वाचण्यासाठी तू माझ्या रूम मध्ये आलीस, आहे का नाही? मग तुला कशी भीती वाटली नाही की त्या संकटातून मी निष्ठर नाही, ह्या संकटात अडल, मी पण एक पुरुष होतो ना. त्यावेळेला त्या मुसलमानाच्या मुलीने त्या मुलाला सांगितलं की ज्या वेळेला मी ते माझा जीव वाचवायसाठी, मी गुंडांच्या तावडीतून वाचवायसाठी ज्या वेळेला मी पळत होते, त्यावेळेला तुमच्या दरवाजाच्या झरोक्यामधून मी आतमध्ये बघितलं. सांगायचं म्हटलं तर मन भरून येतं. तर तुमच्या दिवाळावरती राजा शिवछत्रपतींची प्रतिमा होती. त्यावेळेलाच मी विचार केला, ज्या ठिकाणी राजा शिवछत्रपतींची प्रतिमा आहे त्या ठिकाणी माझ्या जीवाला कुठलाही धोका होणार नाही. म्हणजे एवढा अभिमान होतं. मग त्या ह्याच्यावरती आपण चाललो आहे. आता आपला हा काय पोट बाळ. आता तुम्ही इथं खाली जर गेले आणि चौकशी केली, कुठं इथं बाजूवडीत खाली गेले तर तिथं एक रामकृष्ण हरी बंगला झालेला आहे. ते एक ग्रामपंचायतीचं ऑफिस झालंय, आता तलाठी ऑफिस चाललंय.
दुसरे 3 बंगले चालू आहेत. हे आपल्याला काय, आपण जनसेवा काहीतरी करायची आणि जे द्यायचे ते जर घेतलं तर आपलं भागामध्ये नाव आहे. जे आपणाशी ठावं ते दुसऱ्याशी द्यावं म्हणून करायचे. पैसा काही कुणी कमवणार. आता करोडांमध्ये प्रॉपर्टी गाठली आहे आणि आपण किती जरी कमावलं तर म्हातारपणी मुलं म्हणणार आहे तुम्ही आमच्यासाठी काय केलं आहे का नाही. पण ते काय आपल्याला आनंद कशात आहे. आता मुलं म्हणतात तुम्ही हे काय करायची गरज नाही, तुम्हाला पाहिजे एवढे, पण मला आनंद वेगळा मिळतोय ना. बरोबर आहे. मी येतो, मला तुमच्यासारखी मुलं भेटतात, म्हातारी माणसं भेटतात, अतिथी देवो भव, कोण कुठून येतो, कोण आळंदीवरून येतो, कोण पंढरपूरवरून येतो, म्हणजे अशा अनेक ठिकाणची लोक येतात. त्याच्यामध्ये मला आनंद भेटतो ना. मग तो आनंद जर मिळवायचा असेल, आपण किती कमावले ह्याला महत्व नाही, आपण जनसमुदाय किती कमावलाय आपल्याला ह्याला महत्व आहे. आनंद आहे, आपल्याला कोणत्या गोष्टीमध्ये आनंद आहे आणि तुम्ही तुमचं सांभाळलं पाहिजे. की आता आज माझ्या तर 62 आहे, अर्ध्या इकडे काय 62 आहे, पण तरी सुद्धा तुम्ही तुमचं हे शरीर संपत्ती सांभाळली पाहिजे आणि योग राहा. तुम्ही नीतिमत्ता धरून चाला, लक्ष्मी तुमच्या पाहिजे असणार आहे. तुम्ही इथं जर खाली चौकशी केली बाजोडी गावामध्ये, तर एक काळामध्ये मी आईस्क्रीमचा धंदा करत होतो. आईस्क्रीम विकत होतो, कुल्फी विकत होते. तुम्ही गाड्या लावता त्याला विचारलं की सांगतील. जी व्यक्ती आईस्क्रीम कुल्फी विकत होती ती व्यक्ती आज कॉन्ट्रॅक्टर हे लाखात मध्ये 50 40 लाखामध्ये काम आहे. का तुम्ही नेक चला, तुम्हाला लक्ष्मी ओ देणार आहे. जो काही नीतीचा वेळ तुम्हाला त्रास कमी जास्त होणार आहे, पण तुम्ही नेकच चाला, बरोबर चांगलं होणार आहे. धन्यवाद. जय शिवराय. खूप छान माहिती. रेडी. आणि त्याच्याबरोबर मी दाखवतो की कसं आपण वाचायचं. इकडे येऊ, इकडे ये. चल मार 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 मार. माना इतकी रोका 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 मारा मारा मारा. छलांग छलांग मारायला आले. तुम्हाला मी असं जर मारलं तुम्ही काठी पकडणार. बरोबर. तिकडे 2 आहेत, इकडे 2 आहेत. असं मारलं तर काठी पकडणार. तुम्ही शरीराची स्ट्रेंग केली, त्याला बी आदावले, त्याला बी आदावले, तुम्हाला मारले. बरोबर. तुम्हाला हिथं मारलं आणि तुम्ही खाली बसला, काठी उकली आणि हिथं मारलं तर काठी खाली बसना तर काय, खाली बसला, डोकं गावलं, नाही बसला, हात गावला. ह्याला मारले, शरीराची स्ट्रेंग. ह्याला मारलं आणि एक शिल्लक आहे, तो पळत आलाय, असं केलं, तुमच्या ह्याच्यावर बसलं, उलटून मागं पाडलं. बरोबर. ह्याला मारलं आणि मागचा पळत आणून त्याने धरलं. तुम्ही सोडवायचा प्रयत्न केला आहे का नाही. पण ह्याला ज्या वेळेला मारलं धरले त्यावेळेला तुमचा तोल पुढे गेला. ह्याला मारून झाले, काठी पोझिशन मध्ये आली, तुम्हाला धरले. तुम्ही काय केले, उलटी घेतली. तुम्ही काय केलं, पुढे पडला. काठी सावध मध्ये पाठी घातली. असे अनेक प्रकारे. तुम्हाला तर मी असं मारलं, असं. बरोबर. काठी कुठे गेली, इकडे गेली. माहितीवाला काठीवाला मग गेलं नरड धरल. बरोबर. काठी ज्या वेळेला यायची त्या वेळेला कुठं आली, डायरेक्ट ह्याच्या डोक्यावर. मारा झालाय. हा मारा कधी, ज्या वेळेला आपल्याला जीव होईल त्यावेळेला. अन्यथा फक्त खाली इथं नाही, ते बी कमरेपाशीच. बरोबर. इथं मारला की तू गेला, तुम्ही आत गेला. बरोबर. 100%. मी 32 वर्षापासून काठी चालवते, पण अजून कोण उघडली नाही. ही कधी मुख में राम बगल मी चुरी. देवाचं नाव तोंडात घ्या, कमरेला सुरा ठेवा, वेळ प्रसंगी त्याचा वापर करा, रामदास स्वामींनी सांगितले. बरोबर आहे का नाही. आपल्या वेळेल तेव्हाच, अन्यथा नाही. आहे का नाही. असे आणि हे रोका फक्त अडवायचं आहे, फक्त मारायची नाही. आणि तुम्ही नुसतं असं फिरवत असला तर तुम्ही तिथंच बघत राहिलाय. बरोबर. आहे का नाही. फिरवते. पण ज्या वेळेला तुम्ही उभे
त्यावेळेला बरोबर. ते हा, कशी हे आता फक्त दाखव नाही दाखवणे पण 100% रेल मध्ये ज्या वेळेला एक बसणार उठणारच नाही उठणारच नाही. असे आता काठी आहे तुम्ही आला पुण्य हा, मी फिरवतोय आणि तुमच्या हातात बांबू आहे तुम्ही कुठून मारणार आहे चेंडू कुठून येणार आहे आपण बघतो आणि मग बरोबर, पकडतो मग पकडतो. आहे का नाही तुम्ही कुठून मारणार आहे नजर क्षणाला महत्व त्यावेळेला तुम्ही काठी इथं बसली मारली माझ्या डोक्यात मारता वेळेस मी अशी जर धरली इथं डोका बसला बोट फुटली बोट फुटली. काठी कशी धरली अशी केली फक्त हा. आणि इथं बसली इथं कुठे बसू आणि अशीच जर धरली काठी मोडल डोक्याला लागल हात चमकल काठी बसायचा टाइम आणि तुम्ही खाली यायचा टाइम हा. एक झाला तुमच्या काठीचा लोड कमी झाला कमी झाला. तुमची काठी खाली आली बोलताना दाब लागते का नाही सांग? हम्म, हम्म. तुमची काठी खाली आली तुम्हाला उचलायला 3 सेकंदाचा वेळ गेला त्या 3 सेकंदाच्या आतमध्ये तुमचं दगड आलाय सेकंदाला महत्व आहे सेकंदाला महत्व आहे त्यावेळेस. इकडूनच्याला मारलाय आणि इकडूनचा आलाय एका हाताने मारून झाले हात ह्या पोझिशन मध्ये कशी बोट धरला, बरोबर, मारला बरोबर. कुठं मारलाय इथं इथं. टच झाली डोळा होतं. निघाला हा. असे पॉइंट आहेत एक बाजारवाडीत आपण ट्रेक चालू केला आणि बाजारवाडीतले आपल्याला तुम्ही काका पाहिले असते त्यांचे जे कौशल्य वगैरे पाहिलं. नारायण पाठक म्हणून नाव आहे त्यांचं. त्यांचे 62 वय आहे. 62 वयामध्ये पण त्यांनी बॉडी त्यांची एवढी जपली आणि एवढी कडक रानटी बॉडी म्हणतो ना आपण जे की पूर्वकालीन आलेली. हवालदार त्यांची पदवी पूर्वीकालीपासून रोहिडा किल्ल्यावर त्यांचे वंशज जे हवालदार पदवी होती त्यांना आता पण ते जपतात त्यांची संस्कृती जपतात. कोट्याधीश आहे लाखोपती पैसा भरपूर आहे पण तरी पण ते ताक वगैरे विकायला येतात तिथं मानलं त्यांना. जाताना आपण एकदा परत भेटू त्यांना. आत्ता आपण गडावर जाऊ. 50% ट्रेक कंप्लीट केला या 10:15 झाले तर अजून 50% राहिलाय. पहा वाटतं सोपा या पण अजून पण खूप आहे. तिथून त्या मंदिर दिसते ना तिथून आम्ही चालत आलो. इथे बाबा एक ताक विकायला बसतात तिथून वरती आलो. हे थोडंसं पठारं लागतं. नंतर हा पॅच कवर करून आता एवढा पॅच जायचा आहे. समोर दरवाजा दिसतोय तुम्हाला. दीड तास ट्रेक केल्यानंतर आपण येऊन पोचतो गडाच्या पहिल्या दरवाजाजवळ. गडाचे 3 प्रमुख दरवाजे आहेत. तिसरा दरवाजा 1656 मध्ये मोहम्मद आदिलशहाच्या कारकिर्दीत बांधला गेला ज्यावर आजही फारसी शिलालेख आढळतात. कंप्लीट 1.5 तास ट्रेक केल्यानंतर 1.5 तास चढाई केल्यानंतर आपण येऊन पोचतो गडाचा पहिला दरवाजा गणेश दरवाजापाशी. आणि थोडा पडलेल्या अवस्थेत पाहायला मिळतो आपल्याला दरवाजा. हा आतमध्ये दाखवतो. ते मंदिर दिसतंय माझं बोट तिथून ट्रेक स्टार्ट करत आपण असं वळसा घालत असं आलो. हा गणेश दरवाजा. भग्न अवस्थेत पाहायला मिळतो आपल्याला हा दरवाजा. ह्या गणेश दरवाजातून वरती आलो ना आपल्याला या ठिकाणी पायऱ्या पाहायला मिळतात आणि समोर आपल्याला दुसरा दरवाजा आढळतो. पाहू तो कोणता आहे आतमध्ये काय आहे. इथे पण आपल्याला काही बुरुज पाहायला मिळतात. हा गडाचा दुसरा दरवाजा हे ते हत्तीशिल्प पाहायला मिळतं आणि थोडा सुस्थितीमध्ये पाहायला मिळतो हा दरवाजा. आतमध्ये पाहू आपण. दगडी पायऱ्या त्या पूर्ण. वाव. या ठिकाणी देवडी पहारेकऱ्यांसाठी हा पहा दरवाजा. दरवाजाच्या एक्झॅक्ट शेजारी पाण्याचं टाकं पाहायला मिळतं.
बंदिस्त पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. आणि वरती हा बुरुज आहे, ह्यालाच फत्ते बुरुज म्हणतात. रोयडा उर्फ विचित्रगड हा किल्ला यादवांच्या काळात बांधला गेला असल्याचे मानले जाते. सुरुवातीच्या काळात हा किल्ला आदिलशाही अंमलाखाली होता. शिवाजी महाराजांनी 1656च्या सुमारास बांदल देशमुखांशी संघर्ष करून हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला. दुसऱ्या दरवाजेतून वरती आलं ना, आपल्याला हा गडाचा तिसरा दरवाजा पाहायला मिळतो. तुम्ही गडाच्या दोन्ही साईडला पाहू शकता अर्धा आकार, अर्ध्या आकारात हत्तीचे शिल्प पाहायला मिळतात. दोन्ही बाजूला आपल्याला काही शिलालेख पाहायला मिळतात. या गडाच्या डाव्या बाजूला आपल्याला मराठी आणि ह्या साईडला पारसी भाषेत शिलालेख पाहायला मिळतो. या शिलालेखावरून आपल्याला समजतं हा गड 1656च्या अगोदर आदिलशाहीच्या ताब्यामध्ये होता. आणि या वरती या तुम्ही पाहू शकता एक कंदील अडकवण्यासाठी बनवलेली जागा. दरवाजाच्या दोन्ही साईडला आपल्याला दिवड्या पाहायला मिळतात. आता दिवड्यांचा अर्थ प्रत्येक गडावर असतातच. ठीक आहे. 1665 मध्ये पुरंदरच्या तहानुसार शिवाजी महाराजांनी मुघलांना दिलेल्या 23 किल्ल्यांपैकी रोयडा एक होता. 1670 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला पुन्हा मुघलांकडून मिळवला आणि स्वराज्यात सामील करून घेतला. तिसऱ्या दरवाजातून वरती आलो ना, आपल्याला दरवाजाच्या एक्झॅक्ट समोर हनुमान मंदिर पाहायला मिळतं. आणि इथे हे राजसदरेचे अवशेष पाहायला मिळतात. आणि त्या तिकडे राजवाडा वगैरे काही मंदिर वगैरे ते पण पाहू आपण. आणि या ठिकाणी गडाबद्दल काही माहिती दिली आहे. आणि इथे एक बुरुज पाहायला मिळतो आपल्याला आणि झेंड्याचा खांब. चला तर आपण हनुमानांचे दर्शन वगैरे घेऊ. गडावर रोहिडेश्वर मंदिर असल्यामुळे याला रोयडा म्हटले जाते. मात्र याच्या कठीण आणि वेगळ्या रचनेमुळे याला विचित्रगड असेही म्हणतात. हा किल्ला ट्रेकरसाठी एक उत्तम ठिकाण आहे. बाजारवाडी मार्गे 1 तासाच्या चढाईनंतर गडावर पोहोचता येते. हा किल्ला शिवकाळातील पराक्रम आणि धोरणात्मक विजयाचा एक महत्त्वाचा साक्षीदार आहे. आत्ता रोयडा किल्ल्यावरती टॉपला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहताय गडाचा तिसरा दरवाजा, एंट्रन्स गेट म्हणू शकतो. इथे आपल्याला हनुमान मंदिर पाहायला मिळतं. तुम्ही पाहिलंय मागच. इथून पुढे इथं राजसदर पण आहे. इथून पुढे आलं तर हा समोर दिसतो राजवाडा. राजवाड्याच्या एक्झॅक्ट समोर उत्खननामध्ये जे वास्तू सापडले, पिंडी वगैरे, त्यांचं संरक्षण करून व्यवस्थित ठेवल्या जातात. त्याच्या समोर एक पाण्याचं टाका पाहायला मिळतं. हे भैरवनाथाचं मंदिर आहे. आणि इथे शिवकालीन पिंड पण पाहायला मिळते. म्हणजे कान्होजी जेदे, बाजीप्रभू देशपांडे, छत्रपती शिवाजी महाराज यांची याच ठिकाणी भेट झाली आणि तेच यांची शपथ झाली. पण शपथविधी रायरेश्वरवर घेण्यात आला. त्या ठिकाणी तो रायरेश्वर दिसतो आपल्याला. आणि इथून टॉपवरून आपल्याला हा समोर पाहताय तुम्ही, हा माझा बोट, हा राजगड आणि हा तोरणा. हा राजगड
हा राजगड आणि हा तोरणा. हा राजगड सर, हा राजगड, हा तोरणा. हे भैरवनाथ मंदिर ह्याच्या एक्झॅक्ट पाठीमागं आपल्याला जुने वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात आणि वाड्यांमध्ये भांड्यांचे अवशेष पण पाहायला मिळतात. ह्याच्यात ते भांड्यांचे अवशेष पण पाहू आपण. हे उत्खननामध्ये सापडलेले भांड्यांचे अवशेष असे व्यवस्थित पाहण्यासाठी ठेवले जातात. गडाच्या दक्षिण साईडचा बुरुज शिरवले बुरुज इथे पाहायला मिळतो आपला. तुम्ही पाहिला असेल समोर एक एकदम सुस्थितीमध्ये पण थोडासा पडलेल्या अवस्थेत याचं बुरुजाचं संवर्धन झालेलं दिसतं आपल्याला. आणि या ठिकाणी वरतीच आपल्याला मंदिर आणि राजसदर वगैरे पाहायला मिळते. आता आपण इकडून असंच जाऊया. पुढे पण काय पाण्याचे टाके वगैरे पाहायला मिळतात आणि ह्या साईटवरून कोणता परिसर दिसतो ते पण दाखवतो तुम्हाला. ही भैरवनाथाचं मंदिर, इथे दरवाजा, इथं राजवाड्यांचे अवशेष वगैरे. तसंच या दक्षिण साईडला खाली आले तुम्ही तर तुम्हाला एक भला मोठा बुरुज पाहायला मिळतो, शिरवले बुरुज. आणि ह्या बुरुजावरून आपल्याला काही गड किल्ल्यांचं दर्शन होतं. माझ्यासमोर पाहू शकता तुम्ही हा केंजळगड, हा डोंगर दिसतो. हे रायरेश्वराचं अलीकडले टोक आहे. हे पूर्ण रायरेश्वराचं पठार इथे दिसतो. तो कमळगड दिसतो. म्हणजे इथून केंजळगड, रायरेश्वर, कमळगड, कोळेश्वर पठार, पाचगणी पण दिसतं. ह्या डोंगराच्या पलीकडे आपल्याला पाचगणीचं मंदिर दिसतं. इकडे पांडवगड, मांढरदेवी दिसते आणि इकडे ह्या साईडला रायरेश्वर, ह्या साईडला आपल्याला दुर्गेश्वर रायगड दिसतो. इकडे वरती गेलं ना तुम्हाला राजगड आणि तोरणा स्पष्ट दिसतो. इथून सिंहगड नजरेस पडत नाही. क्लायमेट आज खूप भंगार झाले, म्हणजे खूप बेकार क्लायमेट झालंय आत्ताच्या सिच्युएशनला. सकाळी चांगलं होतं पण आम्हाला यायला लेट झालं थोडं. तर चला आपण पुढे जाऊ, पुढे काय पाहायला मिळतंय ते पाहू. दक्षिण साईडवरून आलं ना आपण, ज्यावेळेस उत्तरेकडे जातो त्यावेळेस आपल्याला इथे दामुगडे बुरुज पाहायला मिळतो. हा पण एक चांगल्या सुस्थितीमध्ये पाहायला मिळतो आपल्याला. आणि ह्या जंग्या प्रत्येक गड किल्ल्यावर पाहायला मिळतात बुरुजाला. थोडं पुढे आलं ना आपल्याला या ठिकाणी चुन्याचा घाणा पाहायला मिळतो. असेच चुन्याचे घाणे आपल्याला तिकोना किल्ल्यावरती आणि बऱ्याच किल्ल्यांवरती पाहायला मिळतात. हे चुन्याचे घाणा आणि एक महत्वाची आणि युनिक गोष्ट मी अशी पाहिली किल्ल्यावरती, जागोजागी तुम्हाला स्पीकर दिल्यात आणि त्या स्पीकरमधून तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमधनं गडाची माहिती सांगितली जाते. आणि गडावर असे 2 ते 3 स्पीकर आहे. एक दरवाजेपाशी बसवला आणि आता इथं चुन्याच्या घाणापाशी एक बसवलेला पाहायला. थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक खडकांमध्ये कोरलेलं पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. गडावर गेल्यावर आपल्याला भरपूर असे पाण्याचे टाके व तलाव पाहायला मिळतात. या गडाला एकूण 22 बुरुज आहे असे म्हटले जाते. या गडाची रचना एक वेगळ्या आकाराची असून या गडाला विचित्रगड असेही म्हटले जाते. गडाच्या उत्तरेकडील बुरुजावर आल्यावर आपल्याला सह्याद्रीतील काही किल्ल्यांचे दर्शन होते. जसे म्हटले तर राजगड, तोरणा, रायगड, पुरंदर, वज्रगड, सिंहगड अशा किल्ल्यांचे दर्शन आपल्याला पाहायला मिळते. पण गडाच्या उत्तर साईडला येतो ना त्या ठिकाणी आपला एक उत्तरेकडला बुरुज पाहायला मिळतो आणि त्याच्या पलीकडे आपल्याला वाघजाई देवीचं मंदिर पाहायला मिळतं. आणि हा गडाचा उत्तर भाग, उत्तर साईडला उत्तर बुरुजावरून तुम्ही पाहायला गेलं तर समोर राजगड आणि तोरणा आपल्याला स्पष्ट दिसतो.
आता वरती बुरुजावर पाहून आपण आपल्याला पुरंदर किल्ला दिसतोय का तो पाहूया. आणि या ठिकाणी पांडवगड आणि मांढरदेवीचं स्थान. आता उत्तरेकडला रोयडा किल्ल्यावरती जो उत्तरेकडला बुरुज आहे त्या बुरुजावरती मी उभा आहे आणि त्या बुरुजावरनं आपल्याला स्पष्ट काही सह्याद्रीतले किल्ले पाहायला मिळतात. आता तुम्हाला एक्झॅक्ट पूर्ण माहिती देतो. आत्ता उत्तरेला आहे आम्ही. उत्तरेकडून पाहायला गेलं तर केंजळगड पण स्पष्ट दिसतो, रायरेश्वर पण स्पष्ट दिसतो, कमळगड पण स्पष्ट दिसतो, कोळेश्वर पण स्पष्ट दिसतं पठार. आणि या ठिकाणीच रायरेश्वरच्या एक्झॅक्ट खाली कारेगाव, कान्होजी जेधे यांचा वाडा. इकडे समोर आला ह्या साईडला तुम्हाला वरंदाघाट पाहायला मिळतो. इथे समोर आला रायगड दिसतच नाही, अजिबात दिसत नाही, पण ह्याच साईडला रायगड आहे. आणि इथून तोरणा आणि राजगड स्पष्ट दिसतो. हा पाहू शकता तोरणा आणि हा राजगड. आणि सिंहगड मला दिसतोय पण तुम्हाला आपल्याला ह्याच्यामध्ये दिसणार नाही मोबाईलमध्ये तुम्हाला पूर्ण, पण सिंहगड पण दिसतो. मी तुम्हाला एक डायरेक्शन करून दाखवतो. तरी हा समोर पाहताय ना, हा समोर इथे सिंहगड आहे, इथे सिंहगड आहे. आणि ह्या साईडला आले हे वाघजाई देवीचं ठाणं, वाघजाई देवीचं मंदिर आहे. आणि समोर आपल्याला हा पाहताय हा पुरंदर आणि वज्रगड दोन्ही दुर्गजोडी स्पष्ट दिसतात. हे पहा. आणि ह्या साईडला आले तर हे आपलं मांढरदेवीचं ठाणं. ह्याच्या पलीकड पांडवगड आहे. पांडवगड सध्या दिसत नाहीये. आणि हा दिसतोय आय थिंक अजिंक्य तारा आणि सज्जनगड हे दोन असावे, कन्फर्म नाही सांगू शकत. आणि हे समोर आपल्याला भैरवनाथाचं मंदिर दिसतं. आणि ह्या साईडला उत्तरेकडे पाहण्यासारख्या भरपूर वास्तू वगैरे आहेत गडावरती. उत्तरेकडून वाघजाई बुरुज पाहिल्यानंतर या तटबंदीच्या दिशेने आपण येतो. या ठिकाणी एक कोरीव पाण्याचं टाक आहे. त्याच्या एक्झॅक्ट मध्ये म्हणजे मध्यस्थानी गडाच्या काही वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. आणि इकडे आपल्याला मिळतो आपल्याला हा गडावरती झेंड्याचा खांबा असावा, तिथे एक झेंड्याचा खांबा आहे. आता मी गडाच्या एकदम मध्यस्थानी उभा आहे. त्या साईडला पाहू शकता तुम्ही उत्तरेकडील बुरुज वाघजाई बुरुज. इकडे आलं तटबंदीच्या शेजारून तर पाण्याचं टाकं इथे मध्ये काय राजवाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. या ठिकाणी पण 10 पाण्याचे टाके, खोदीव पाण्याचे टाके पाहायला मिळतात, ते पाहिलेच तुम्ही. आणि गडावरती 2 तलाव आहे. या ठिकाणी एक आहे आणि ते पाण्याची टाकी त्याच्या शेजारी एक तलाव पाहायला मिळतो. आणि या साईडला काय राजसदर राजवाडे, भैरवनाथाचं मंदिर आणि इथे दरवाजा. आपल्याला आता एकच वास्तू पाहायची राहिली जो की चोर दरवाजा. तो आता कोणत्या साईडला आहे तो आपल्याला पाहायला मिळेल का नाही काय माहिती. पण उत्तरेकडील बुरुजाकडनं चालत आल्यावर आपल्याला एक्झॅक्ट डाव्या साईडला चोर दरवाजा पाहायला मिळतो. आणि त्याच्या शेजारीच काही वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात, एकदम भग्न अवस्थेत असलेले वाड्यांचे अवशेष. आणि हा समोर चोर दरवाजा. आणि या ठिकाणी आपल्याला एक बुरुज पाहायला मिळतो. फायनली एक 3 ते 4 तासानंतर पूर्ण गड एक्सप्लोर करून झालाय. आता पुन्हा आम्ही हनुमान मंदिरापाशी आलोय. हा गड, ह्या गडावरनं तुम्हाला भरपूर किल्ल्यांचं पण दर्शन होते. तुम्हाला हा गडाचा ब्लॉग कसा वाटला तो कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि अजूनपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता आम्ही जाणार आहे मांढरदेवीला. मांढरदेवीला गेल्यावर ब्लॉग थोडासा घेईन, तिथलं दर्शन वगैरे, गर्दी वगैरे किती आहे आणि मग ब्लॉग एंड करेन. चला, हा समोर दरवाजा दिसतो तुम्हाला. मित्रांनो मागं पाहू शकता वाजलेत 1:45 आणि आत्ता आलो आहे आम्ही पार्किंग जवळ. तर चला आत्ता पार्किंगमध्ये थोडं बसू, गाडी वगैरे घेऊ आणि काळूबाईच्या दर्शनाला जाऊ. त्यानंतर आपण जेवण वगैरे करून घरी जाऊ. इथे पार्किंग आहे, या ठिकाणी आपली गाडी पार्क आहे आणि अजून एक गाडी. बाकी सगळे गेले. आता 2 वाजले म्हणजे ऊन भरपूर आहे, त्याच्यामुळं चला आता गाडी वगैरे घेऊ आणि डायरेक्ट निघू आपण आपल्या घरी.
गाडी पार्किंगच्या थोडं पुढं आलं ना आपल्याला इथं काळभैरवाचं प्राचीन मंदिर पाहायला मिळतं. आता त्याचं नव्याने संवर्धन केलेलं आहे आणि त्याच्यासमोर आपल्याला काही विरगळी पाहायला मिळते. समोर तुम्ही पाहू शकता काही विरगळी आणि काळभैरवाचं मंदिर आणि समोर दिसतो आपल्याला रोहिडा. शिवकालीन काही विरगळी पडलेल्या अवस्थेत, म्हणजे जिथे आसपास कुठे गाड्याच्या बाजूला भेटले असतील तिथे एक ठिकाणी जमा करून ठेवलेत आणि समोरच आपल्याला मंदिर पाहायला मिळतं. पुरातन मंदिर, त्याचा बेस आसन, पण आता एक नव्याने हे केलं महादेव मंदिर आणि महाग पाहिलं मिळतं काळभैरव. समोर नंदिया. खूप मस्त मंदिर आहे.